जी लेवल होती. ओके, या ठिकाणी 25,127 ची जी लेवल होती तिथून मार्केटने या ठिकाणी काय केलं, एक रिव्हर्स पुलबॅक दिला. हर्षल सर, नॉट ऑफ पॉसिबल. दोन्ही साईडचे पण तुमचे स्टॉप लॉस हिट झाले ना, तुमचं काहीतरी चुकलं असेल. जे स्टॉप लॉस मी दिलते, ज्या लेवल्स मी दिलते त्याच्या बाहेर मार्केट अजिबात गेलेलं नाहीये. तुम्हाला मी हे तुम्हाला एकदम शुअर शॉट सांगतो, कारण की तुम्हाला मी खालची एक लेवल दिली होती, मला वाटते 55,000 25,052. मला आणखी आठवतंय, इथं तुम्हाला एक लेवल दिलते मी 25,052. बरोबर आठवतंय का कोणाला? 25,052 तुम्हाला टार्गेट देईल. 25,052 ची एक लेवल दिलती. मी तुम्हाला एक 25,052 ची लेवल दिली. ही लेवल एक दिली होती मी तुम्हाला 25,052 ची, की या लेवलला मार्केट सपोर्ट घेईल. या लेवलला काय करेल, मार्केट सपोर्ट घेईल 25,052 च्या लेवलला. मग मला सांगा 25,052 च्या, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की जर का 25,052 च्या खाली मार्केटनं क्लोजिंग दिली तर तुम्ही आणखी एक पुट प्लॅन करू शकता. पुढचा प्लॅन तुमचा इथेच झाला, 25,127 च्या खाली मार्केट क्लोज झालं. पुढचा आपला 25,127 च्या खालीच क्लोज झाला, पण 25,127 नंतर मार्केट काय करेल, या ठिकाणी 25,152 ला सपोर्ट घेईल. 25,052 ला मार्केट काय करेल, सपोर्ट घेईल. आणि मार्केट तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी कॉल साइडचा ट्रेड जर करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी 25,052 च्या लेवलला मार्केट टच झालं की तुम्ही विथ टेक्निकल स्टॉप लॉस 25,052 चा लावून तुम्ही काय करू शकता, एक चांगल्या पद्धतीचा कॉल या ठिकाणी काय करू शकता, प्लॅन करू शकता. आणि 25,127 ची लेवल तर बेसिकली किती या ठिकाणी बेसिकली कशी स्ट्रॉंग आहे या तुम्ही बघू शकता. 2 वेळेस मार्केटनं ट्राय केलं या लेवलला ब्रेक करणं, पण मार्केटला पॉसिबल झालं नाही. इथं आपली एक बाईंगची स्ट्रॅटेजी, ओके, पुट बाईंगची स्ट्रॅटेजी, ज्याला आपण ईएमए म्हणतो, ती ईएमए परत इथं वर्क झाली. त्याच्यानंतर तुमचा रिट्रेसमेंट इथं वर्क झाला आणि मार्केट या ठिकाणी परत डाऊन साइडला मोमेंट दिलं. परत थोडस 25,022 म्हणजे 25,052 ला मार्केटने इथं ब्रेक केलं. 25,022 आणि देन 25,000 हे टार्गेट लावतील, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, तर अशा पद्धतीनं आपण कालचं अनालिसिस, म्हणजे बेसिकली काल तुम्ही ट्रेड कसे प्लॅन करू शकला असतात मी तुम्हाला सांगतो. पहिला ट्रेड तुमचा प्लॅन झाला असता, सर 25,127 च्या खाली जर या ठिकाणी क्लोजिंग भेटली, म्हणजे ही कॅन्डल क्लोज झाली 25,127 च्या खाली, या ठिकाणी एक तुम्ही पुट साइडला एंट्री करू शकला असतात विथ द स्टॉप लॉस दिस, म्हणजे 25,127 चा, म्हणजे 25,127 चा स्टॉप लॉस सुद्धा हिट झाला नाही. तुम्हाला मी एक गोष्ट इथं पण सांगतो, सर कसा हिट झाला नाही, माझा स्टॉप लॉस कधी हिट होतो माहितीये का, जर का 25,127 च्या वरती माझी कॅन्डल क्लोज झाली तर माझा स्टॉप लॉस होईल. सगळ्या कॅन्डलने 25,127 ला फक्त टच केलंय. ओके, सर्व कॅन्डलने काय केलंय, 25,127 ला फक्त टच केलंय आणि तेथून रिजेक्शन द्यायला चालू केले. म्हणजे बेसिकली तुम्ही इथं जरी पुट घेतला असता तरी तुमचा टेक्निकल स्टॉप लॉस इथपर्यंत प्रोटेक्ट झाला असता. ओके, त्याच्यानंतर समजा, ओके त्याच्यानंतर बेसिकली इथं तुमचा एंगल्फिंग लागला प्रॉपरली, 25,052 ला तुमचा सपोर्ट होता. इथं तुमची ईएमए पण वर्क झाली आणि बेसिकली तुम्हाला एक छोटीशी किंवा ना 25,127 पर्यंत बाईंगची अपॉर्च्युनिटी भेटली होती. परत तुमचा इथं एक ईएमए लागला, 25,127 ला तुमचा रेजिस्टन्स होता. परत तुम्ही या 25,127 च्या, म्हणजे हा तर स्टॉप लॉस खूप छोटा बनत होता. ओके, 25,127 च्या कॅन्डल नंतर इथं तुम्ही काय करू शकला असतात, पुट साइडला विथ द टार्गेट 25,022 किंवा 25,052 चं पहिलं टार्गेट ठेवून तुम्ही काय करू शकला असतात, ट्रेड प्लॅन करू शकला असतात, जर तुम्ही मॅन्युअली ट्रेड करत असाल तर. ओके, जर तुम्ही मॅन्युअली ट्रेड करत असाल तर दोन्ही ठिकाणी तुम्ही काय करू शकला असतात, या ठिकाणी ट्रेड प्लॅन करू शकला असतात. आता आज मार्केट कसं ओपन होईल किंवा काय होईल त्याच्यावर मी बेसिकली काय करेल तुम्हाला थोडंसं शेवटी जाता जाता सांगेल.
सर 3 to 4 पेपर ट्रेड पॉसिबल एस्टरडे मार्केट. बेसिकली कालचं मार्केट हे पूर्णपणे टेक्निकली होतं. सो बेसिकली मला वाटते 2 ट्रेड तर आपल्याला भेटलेच असते. 2 ट्रेड तर आपला आरामात भेटले असते. पहिला ट्रेड इथं भेटला असता, सेकंड ट्रेड तुम्हाला पुढचाच इथं भेटून गेला असता. थर्ड ट्रेड जरा मिळणं कन्फर्म नव्हतं, कारण की ओवायचा डाप ओवाय 2500ला पण जास्त होता आणि 25127ला तर रेजिस्टन्सच होता. सो त्यामुळे थर्ड ट्रेड म्हणजे तुमचा हा कॉलचा ट्रेड थोडासा रिस्की झाला असता. स्टॉप लॉस हिट होण्याचे किंवा हंट होण्याचे चान्स होते. बट या ठिकाणी हा ट्रेड तर एकदम कन्फर्म होता. म्हणजे कन्फर्म ट्रेड म्हणजे कमी स्टॉप लॉस मध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा ट्रेड हा इथं होता तुमचा. ओके, सो ते आपण या ठिकाणी बेसिकली करू शकलो असतो. हा ट्रेड आपण प्लॅन करू शकलो असतो. ओके, आता बेसिकली एकाच दिवशी सगळं सांगू का बरं? ओवाय काय असतं, बेसिकली EMA काय असतो? मला पॉसिबल नाहीये एकाच दिवशी सगळं सांगणं. हा, तुम्हाला आधी अल्गोच्या स्ट्रॅटेजी शिकायच्यात की मॅन्युअलच्या शिकायच्यात ते मला तुम्ही कन्फर्मेशन द्या. ज्या पद्धतीनं तुमचं बेसिकली कन्फर्मेशन असेल त्या पद्धतीने मी तुम्हाला हळूहळू शिकवायला चालू करेन. सिंपल आहे. हा, मग अल्गोच्या आता आपण कोणत्या स्ट्रॅटेजी डिस्कस करतोय? आता आपण डिस्कस करतोय अल्गोच्या स्ट्रॅटेजी. ओके, अल्गोच्या स्ट्रॅटेजी आता सध्या आपण डिस्कस करतोय. तर आपण आता अल्गो फोकस करू. तुमच्या अल्गोच्या स्ट्रॅटेजी कंप्लीट झाल्या की त्याच्यानंतर आपण तुम्हाला मॅन्युअली कसे निर्णय घ्यायचे किंवा मॅन्युअली जर कोणी ट्रेड करत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने ट्रेडिंग प्लॅन करू शकता हे आपण या ठिकाणी काय करूया, डिस्कस करूया. ओके, सिंपल आहे, सर्वांना समजले आता. बेसिकली या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार असं अजिबात नाहीये. तुमचा फर्स्ट प्रिफरन्स आहे की सर आम्हाला आधी अल्गो शिकवा, त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बाकीच्या स्ट्रॅटेजी शिकवा. तर तुम्हाला या ठिकाणी आधी अल्गोच्या स्ट्रॅटेजी शिकेल, देन त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या स्ट्रॅटेजी तुम्ही इथून म्हणजे हळूहळू जसा वेळ भेटेल, जसं ट्रेडिंग होईल तसं मी तुम्हाला त्या बाकीच्या स्ट्रॅटेजी किंवा मॅन्युअली तुम्हाला लेबल्स कशा फाइंड आउट करायच्या, OI डाटा काय असतोय, EMA काय असते, तर या गोष्टी तुम्हाला मी तिथे शिकवेल. हेब रिट्रेसमेंट काय आहे, बाकीच्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी काय केल्या जातील, शिकवल्या जातील. दोन्हीपैकी एकच मी ऍट अ टाइम शिकवू शकतोय. असं 2-2 शिकवायचं म्हटलं तर तुम्हाला पण कन्फ्युजन होईल आणि या ठिकाणी मला पण शिकवताना मी काय शिकवतोय आणि कशा पद्धतीनं चाललंय हे मला समजणार नाही. आता याच्यासाठी ओके, तर कालच्या अपॉर्च्युनिटी मी तुम्हाला सांगितल्या. पुट बाईंगच्या अपॉर्च्युनिटी काल तुम्ही कसा ट्रेड करू शकला असाल. आता काल मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगितली होती. आता आपल्याला त्याचं करायचंय बॅक टेस्टिंग. ओके, आपल्याला करायचंय त्याचं बॅक टेस्टिंग. तर सर्वांनी आय होप मला वाटते तुमचं अल्गोचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी ओपन केला असेल. अल्गोचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी तुम्ही ओपन केला असेल. आता त्या ठिकाणी आपण बॅक टेस्टिंग करणार आहोत. त्या कालची जी स्ट्रॅटेजी वर्टिकल स्प्रेड नावाची जी स्ट्रॅटेजी झाली. ओके, वर्टिकल स्प्रेड नावाची जी स्ट्रॅटेजी झाली आणि त्याच्यामध्ये आपण बघितली बुलिश वर्टिकल स्प्रेड. कोणती? बुलिश वर्टिकल स्प्रेड. बुलिश वर्टिकल स्प्रेड. आता ही बुलिश वर्टिकल आपण स्ट्रॅटेजी कधी वापरतो मित्रांनो? तर बुलिश वर्टिकल स्प्रेड आपण स्ट्रॅटेजी वापरतो मार्केटचा ट्रेंड ज्यावेळेस बुलिश असेल, मार्केटचा जो ट्रेंड आहे तो ज्यावेळेस बुलिश असेल, ओके बुलिश असेल, त्यावेळेस आपली ही स्ट्रॅटेजी चांगल्या पद्धतीने यूज होते. आणि याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत की सर बुलिश वर्टिकल स्प्रेड नावाची ही जी स्ट्रॅटेजी आहे आम्ही काय करू शकतो, युजिंग CE म्हणजे कॉल ऑप्शनचा वापर करून पण प्लॅन करू शकतो आणि त्याच्यानंतर आम्ही युजिंग PE पुट ऑप्शनचा वापर करून सुद्धा आपण ही बुलिश वर्टिकल स्प्रेड नावाची जी स्ट्रॅटेजी आहे ती काय करू शकतो, यूज करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे कंडिशन्स काय की सर बुलिश वर्टिकल स्प्रेड मध्ये मार्केटचा ट्रेंड अप पाहिजे, एक तर तुम्ही कॉलनं पण यूज करू शकता, एक पण तुम्ही पुटनं पण यूज करू शकता. आता आपण काल बेसिकली बुलिश वर्टिकल स्प्रेड मध्ये युजिंग कॉल
कॉल आपण या ठिकाणी काय केली होती, त्याच्या कंडिशन्स आपण पाहिल्या होत्या. तर पहिली कंडिशन काय होती की ओके, ज्यावेळेस कॉल ऑप्शन बाय करायचा आहे, ओके, आपल्याला काय करायचंय, एक कॉल ऑप्शन या ठिकाणी आपण बाय करणार आणि एक कॉल ऑप्शन आपण या ठिकाणी सेल करणार. ओके, या ठिकाणी पहिली कंडिशन अशी होती की सर आपल्याला एकतर सेम एक्सपायरी घ्यायची आहे, एक्सपायरी या ठिकाणी सेम असणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर सेम एक्सपायरी, पहिली कंडिशन सेम एक्सपायरी, आणि सेकंड आहे या ठिकाणी डिफरंट स्ट्राईक प्राइस. आपल्याला काय करायचंय, डिफरंट स्ट्राईक प्राइस या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत. ओके, सेम एक्सपायरी अँड डिफरंट स्ट्राईक प्राइस वर आपण ही या ठिकाणी काय करू शकतो, ही स्ट्रॅटेजी अप्लाय करू शकतो. आता सर्वांनी तुमच्या बॅक टेस्टिंग आणि अल्गो, तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये किंवा तुमच्या प्लॅटफॉर्म मध्ये बॅक टेस्टिंग आणि अल्गो हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये सर्वांनी यायचंय, त्याच्यामध्ये पटकन सर्वांनी या ठिकाणी यायचंय. ओके, आता ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचंय, म्हणजे बेसिकली मला इथं फॉलो करायचंय, सर्वांनी लक्ष द्यायचंय. आता हे बॅक टेस्टिंग जे आहे, ओके, आता मी अजूनही सांगतो, हे बॅक टेस्टिंग जे आहे ते परिपूर्णपणे तुमचा NSE चा जो डाटा आहे, तुमच्या निफ्टीकडून जो तुमची निफ्टी असेल, त्याच्यानंतर तुमची बँक निफ्टी असेल, त्यांच्याकडून जो विकत घेतलेला NSE चा जो डाटा आहे त्या डाट्यावर पूर्णपणे या ठिकाणी हे होणार आहे. म्हणजे बेसिकली अशी सिच्युएशन मॅच झाल्यानंतर पद्धतीनं ट्रेड दिलेत हे आपल्याला मॅच करायचंय. ओके, आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जिथून मार्केटचा ट्रेंड बुलिश असणार आहे त्या महिन्यामध्ये मे बी या स्ट्रॅटेजीवर तुम्हाला रिझल्ट चांगला भेटू शकतो. ओके, जर थोडासा साइडवेज ट्रेंड असला थोडासा कमी रिझल्ट भेटेल, आणि जर मार्केटनं थोडासा डाऊन ट्रेंड दिला तर थोडासा या ठिकाणी मे बी आपल्याला रिझल्ट कमी पण भेटू शकतो. डिपेंड्स ऑन कंडिशन. म्हणजे आपल्याला जर मार्केट बुलिश असणार आहे तर बुलिश वर्टिकल स्प्रेड वापरू शकता, जर मार्केट बेरिश असणार आहे तर बेरिश वर्टिकल स्प्रेड वापरू शकता. दोन्ही पण मी शिकवणार आहे. आता या ठिकाणी आजची तारीख आहे 14/7/2025 आणि आपण काय करूया, 15 मार्च 2025, म्हणजे जवळपास हा 5 महिन्याचा डाटा, 5 मंथचा डाटा या ठिकाणी आपण या ठिकाणी थोडासा बॅक टेस्ट करूया. ओके, या ठिकाणी 4 महिन्याचा जो काय डाटा असेल तो आपण या ठिकाणी बॅक टेस्ट करूया की नेमका किती रिझल्ट आलाय या स्ट्रॅटेजीच्या बेसिसवर, फक्त या स्ट्रॅटेजी. ओके, सेम आहे, सर्वांनी डेट 15 मार्च 2025 ते या ठिकाणी 14/7 म्हणजे कालपर्यंतची जी डेट होती तीच इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर ओके, इथं तुमच्या स्ट्रॅटेजीचं नाव तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, किंवा तुम्हाला जर कॉपी नसेल करायची तर इथं तुम्ही नाव देऊ शकता, प्रॉफिट युनी बुलिश वर्टिकल. ओके, हे बघा, असं जरी केलं तुम्ही, प्रॉफिट युनी ओके बुलिश वर्टिकल BV, त्याच्यात पण युजिंग कॉल ऑप्शन ओके, यूज कॉल ऑप्शन. तुम्ही तुमच्या पद्धतीनं काहीही नाव देऊ शकता. आता प्रॉफिट युनी इथं मी काय करतो, माझ्या नावाचं इनिशियल टाकतो, प्रॉफिट युनी M बुलिश वर्टिकल युजिंग कॉल ऑप्शन, बुलिश वर्टिकल युजिंग कॉल ऑप्शन. ओके, डिफॉल्ट असेल, इथं डिफॉल्ट असेल, नाव तुम्ही काही देऊ शकता. आता त्याच्यानंतर तुमचे इन्स्ट्रुमेंट कोणते असणार आहेत, तुमचे इन्स्ट्रुमेंट असणार आहेत फ्युचर अँड ऑप्शन. तुम्ही ही जी स्ट्रॅटेजी आहे ना ती तुम्ही काय करू शकता, फ्युचर अँड ऑप्शन मध्ये या ठिकाणी काय करू शकता, यूज करू शकता. त्याच्यानंतर सेम की सर आम्हाला कोणत्या सेगमेंट मध्ये किंवा कोणता फ्युचर आणि ऑप्शन मधला, तर तुम्ही काय करायचंय, निफ्टी 50. ओके, निफ्टी
50 मध्ये आपण ही स्ट्रॅटेजी यूज करू शकतो. कोणाला बँक निफ्टी मध्ये करायची असेल, सेम कंडिशन्स वर कसा रिझल्ट येत आहे तो बघायचा. इथून तुम्ही बँक निफ्टी या ठिकाणी सर्च करू शकता, फिन निफ्टी सर्च करू शकता, मिड कॅप सर्च करू शकता. तो डिपेंड्स आहे की तुम्हाला जिथं चांगला रिझल्ट येईल. आता आपण तिन्हीकडे बघूया, बँक निफ्टी मध्ये पण बघूया, निफ्टी मध्ये पण बघूया. आपल्याला जिथं बेटर रिझल्ट भेटेल त्या इंडेक्स मध्ये आपण या ठिकाणी काय करू शकतो, ही स्ट्रॅटेजी यूज करू शकतो डेली बेसिसवर. ओके, त्याच्यानंतर आपल्याला आता आता हे खाली आलं. आता मार्केटमध्ये आपण एंटर कधी होणार? ओके, आपला मार्केटचा एंट्री टाइम काय असणार? तर सर्वांनी काय करायचं, इथं बघा, इथं एंट्री टाइम असा आला. ओके, अशा पद्धतीनं तुमचा आला की तुम्ही काय करायचंय, टाइम ऑफ डे इक्वल टू 9:30. म्हणजे बेसिकली आपल्याला काय करायचंय, 9:30 या ठिकाणी मार्केटमध्ये काय करायचंय, एंटर व्हायचंय. म्हणजे एंट्री कधी घ्यायची आपल्याला, टाइम ऑफ डे. ओके, टाइम ऑफ डे इक्वल टू 9:30, 9:30. 9:30 ला तुम्ही मार्केटमध्ये काय होणार, प्रॉपरली एंटर होणार. म्हणजे बेसिकली पहिले तुमचे 15 मिनिटं, ओके, पहिले तुमचे 15 मिनिटं कशामध्ये गेले असणार, मार्केट सेटल होण्यामध्ये जाऊन द्यायचे तुम्ही, बरोबर. त्याच्यानंतर तुमचा एक्झिटचा टाइम, आता बेसिकली हा मला थोडासा कम्फर्टेबल टाइम वाटतो, किंवा तुम्ही इथं तुमचा एक्झिटचा टाइम चेंज करू शकता, जिथं तुम्हाला बेटर रिझल्ट येईल. म्हणजे बॅक टेस्टिंग आता सर्वांनी करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला बेटर, तुम्ही आता बसल्या बसल्या किंवा बेसिकली रात्री स्टडी करत असताना हा टाइम चेंज करू शकता, हा टाइम चेंज करू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने बॅक टेस्टिंग करून आपला एंड ऑफ द मोटो आहे की सर माझा रिझल्ट चांगला आला पाहिजे. ओके, त्या कंडिशन्सवर मी इथं काय करणार, ट्रेड करणार. ओके, म्हणजे आता माझा एक्झिटचा टाइम आहे 3:05. मी 3:05 काय करणार, मार्केट मधून एक्झिट होणार. 3:05 काय होणार, मार्केट मधून एक्झिट होणार. ओके, आता त्याच्यानंतर खाली मी या ठिकाणी खाली आलो. या ठिकाणी सर्वात पहिलं ऑप्शन, ओके, ओपन ऑप्शन घेतला. त्याच्यानंतर एक्सपायरी आपण घेतली करंट वीकची. म्हणजे या ठिकाणी सेम वीकची एक्सपायरी आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, आपल्याला एक्सपायरी काय करायची आहे, सेम वीकची घ्यायची आहे, सेम वीकची एक्सपायरी. ओके, सेम वीकची या ठिकाणी आपण एक्सपायरी घेणार. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण आपल्या ऑप्शन किंवा आपण आपल्या स्ट्राईक प्राइस कशा निवडणार मित्रांनो, तर स्पॉट प्राइसच्या बेसिसवर. निफ्टीची जी सीएमपी चालू आहे, करंट मार्केट प्राइस चालू आहे ना, त्याच्या बेसिसवर आपण आपला स्ट्राईक प्राइस या ठिकाणी निवडणार. ओके, त्याच्यानंतर आपली पहिली कंडिशन काय होती की सर या ठिकाणी एक ऑप्शन आपल्याला बाय करायचा आहे, एक ऑप्शन आपल्याला सेल करायचा आहे. ओके, मग मी काय केलं, या स्पॉट प्राइसच्या बेसिसवर ऍड द मनी, ATM, ऍड द मनीचा ऑप्शन या ठिकाणी काय केला, बाय केला. आणि त्याच्यानंतर आउट ऑफ द मनीचा ऑप्शन या ठिकाणी काय केला, सेल केला. कुठपर्यंतचा आउट ऑफ द मनी, सर जास्तीत जास्त 3 नंबर पर्यंतचा आउट ऑफ द मनी. आता हे पण तुम्ही कंटिन्युअसली चेंज करत राहायचंय. आणि आता याच्यापेक्षा बेटर रिझल्ट कुठं येईल, म्हणजे कोणत्या ठिकाणी येऊ शकतो, ते तुम्ही या ठिकाणी म्हणायचंय की सर आपण ऍड द मनी तर आपल्याला कंपल्सरी ठेवावंच लागेल. मग आपण आउट ऑफ द मनी 3 नंबरचा घ्यायचा, 2 नंबरचा घ्यायचा, 1 नंबरचा घ्यायचा, की 4 नंबरचा घ्यायचा, की आणखी 5 नंबरचा घेतला तरी चालेल. तर याच्यापेक्षा बेटर रिझल्ट जिथं येईल तिथं आपण किंवा तो आउट ऑफ द मनी आपण ठेवणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला आपला स्टॉप लॉस ठेवायचा आहे 20%चा. म्हणजे 20% स्टॉप लॉस आपण बेसिकली इथं बिअर करू शकतो. म्हणजे जर मी 40,000 इन्व्हेस्ट करतोय, 40,000 या ठिकाणी इन्व्हेस्ट करतोय, तर 40,000 वर मी या ठिकाणी बेसिकली काय करणार, 40,000 वर 20% ची रिस्क या ठिकाणी बिअर करू शकतोय. आणि आपल्याला टार्गेट ओपन ठेवायचं. ओपन का ठेवायचं आहे बरं,
कारण की सर 3:15 झाले, 3:15 झाले की आपण मार्केटमधून एक्झिट होणार आहे. म्हणजे आपली जी काय पोझिशन असेल, ओके, प्रॉफिट मध्ये असू द्या, लॉस मध्ये असू द्या, आपण या ठिकाणी काय होणार आहेत, एक्झिट होणार आहेत. मग 3:15 जर मी एक्झिट होणार असेल तर मी कशाला उगाच कंडिशन टाकू की मला 25% पाहिजेत, मला 30% पाहिजेत, मला 40% पाहिजेत. नाही टाकणार मी काय करणार, माझं टार्गेट ओपन ठेवा. म्हणजे मी माझ्या प्रॉफिटला अजिबात लिमिट नाही टाकणार की मला एवढंच पर्सेंटेज द्या. ओके, आणि जर आपण तिथं टाकलं तर बेसिकली आपण बघूया चेंजेस करून, टार्गेट्स वगैरे चेंज करून आपण बघूया की कशा पद्धतीने बेसिकली तिथं काही आपल्याला बेटर रिझल्ट आणखी भेटतोय का. तर मी खाली गेलो, म्हणजे स्क्रोल केलं अशा पद्धतीनं आणि सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर आता आतापर्यंतचा जो डाटा होता त्याच्या बेसिसवर जे ट्रेड भेटलेत याच रिझल्ट मला या ठिकाणी भेटला आणि मला या ठिकाणी समजलं की विनिंग प्रोबॅबिलिटी 40 या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बेसिकली किती 41% विनिंग प्रोबॅबिलिटी आहे. 34 ट्रेड म्हणजे एकूण मधले 34 मधले 47 ट्रेड आपले, सॉरी, 34 ट्रेडचा स्टॉप लॉस झालाय, 47 ट्रेडचा या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट झालाय आणि तुमचा जास्तीत जास्त लॉस झालाय 2286. या स्ट्रॅटेजीवर तुमचा हायेस्ट लॉस किती आहे, 2286, सॉरी, ऍव्हरेजिंग लॉस आहे 2286 आणि ऍव्हरेजिंग प्रॉफिट म्हणजे पर ट्रेडवर तुम्हाला 4347 रुपयाचा प्रॉफिट भेटलाय. सॉरी, ऍव्हरेजिंग म्हणजे पर ट्रेड. ओके, त्याच्यानंतर तुमचा मॅक्झिमम प्रॉफिट झालाय 37,800 म्हणजे 37,800 रुपये तुमचा मॅक्झिमम प्रॉफिट एकाच ट्रेड मध्ये झालाय. तर तुमचा मॅक्झिमम लॉस 7,848 हा झालाय. ओके, या ठिकाणी 7,848 या ठिकाणी झालाय. आता एव्हरी डे ला चेंज करता यायचे काही गरज नाही, फक्त ट्रेडिंग अमाऊंट सुवर्णा मॅम, मग अल्गो कशाला म्हणतात मॅम? या कंडिशन्स तुम्हाला एव्हरी डे ला चेंज वगैरे करायची नाही. या कंडिशन्स मॅच झाल्या, तुम्हाला फक्त तुमचं कॅपिटल मेंटेन ठेवायचंय, ऑटोमॅटिकली ट्रेड घेतला जाईल. आता तुम्हाला जर याची बेसिकली बॅक टेस्टिंग बघायची झाली, तुम्हाला जर या ठिकाणी बघायचं झालं की सर मला कोणत्या दिवशी कसा ट्रेड झालाय, कोणत्या दिवशी मला किती प्रॉफिट झालंय, तर मित्रांनो या सर्वांची ट्रेडशीट हे बघा. 14 पासून 14 जुलैला तुमचा ट्रेड झालाय, 14 जुलैला तुम्हाला 3,003 याच्यावर लॉस झालाय. त्याच्यानंतर तुमचा बेसिकली 11 जुलैला ट्रेड झालाय. ओके, ओके, या ठिकाणी बेसिकली 11 जुलैला या ठिकाणी काय झालाय, ट्रेड झालाय, त्याच्यावर तुमचा 596 या ठिकाणी ट्रेड झालाय प्रॉफिट. इथं 75 प्रॉफिट, 1,368 लॉस, 1,350 लॉस, 615 लॉस, 2700 लॉस, 742 लॉस, 801 प्रॉफिट, 142 बेसिकली तुमचा लॉस. त्याच्यानंतर आपण पाठीमागच्या पेजला गेलो, म्हणजे एव्हरी डे 598 प्रॉफिट, 588 प्रॉफिट, 2,092 प्रॉफिट, 11,917 प्रॉफिट, 112 प्रॉफिट, 247 प्रॉफिट. त्याच्यानंतर बेसिकली आता हा अभ्यास तुम्ही करा. 8,000 प्रॉफिट झाले, त्याच्यानंतर तुम्हाला 2,000 प्रॉफिट झाले, 5,000 प्रॉफिट, 1,600 प्रॉफिट, 1,020 प्रॉफिट. ओके, त्याच्यानंतर बेसिकली 123 प्रॉफिट, 930 प्रॉफिट. इथं बघा 12 मेला तुम्हाला 20,000 प्रॉफिट झाले, 1,286 प्रॉफिट, 90 रुपये प्रॉफिट. हे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, बघू शकता. ओपन पेज नंबर 6. हा, पेज नंबर 6 ओपन केला. हा, बोला. इथं काय, हे बघा 2900 प्रॉफिट, 5,085 लॉस, 734. त्याच्यानंतर बेसिकली 626 प्रॉफिट, 8,287 प्रॉफिट, 2,266 प्रॉफिट. ओके, 296 प्रॉफिट, 7 नंबर. हे बघा इथं किती झालंय, एकाच ट्रेड मध्ये 37,800 प्रॉफिट, एकाच ट्रेड मध्ये 37,800 एकाच ट्रेड मध्ये. कोणता डे येतो, 17 एप्रिलला. 17 एप्रिलला हा तुम्हाला ट्रेड भेटला असता. 937 लॉस. म्हणजे बेसिकली आता ही स्टडी तुम्ही करू शकता आणि बेसिकली आणखी याच्यापेक्षा जर काही बेटर रिझल्ट भेटतोय का, तर तुम्ही या ठिकाणी काय करायचंय,
एडिट करायचंय, इथं तुम्ही एडिट पण करू शकता. आता बेसिकली आपण बघूया, इथं कॉपी आणि एडिट मध्ये जाऊया. आता कोणी म्हणत असेल की सर आम्हाला थोडस आणखी काही स्टॉप लॉस वगैरे किंवा टार्गेट, बघा आपण इथं काय केलं, सर्वांना मी एक रिक्वेस्ट टाकतोय, हे अल्गो आहे. अल्गो एक्सपायरीच्या दिवशी चेंज करावं लागेल का? अल्गो आपल्याला बेसिकली रोज रोज अपडेट करावं लागेल का? तर याची गरज नाहीये. एकदा का स्ट्रॅटेजी तुम्ही डिप्लॉय करून दिली की ही स्ट्रॅटेजी सेम कंडिशनला तुमचे ट्रेड, ही स्ट्रॅटेजी मॅच झाली की तुमचा ट्रेड एक्झिक्यूट केला जाईल. हा कधीपर्यंत एक्झिक्यूट करेल ट्रेड? जोपर्यंत तुम्ही या स्ट्रॅटेजीला स्टॉप करू शकत नाही. तसं नाही दाखवता येत जनार्दन सर, एक महिन्याचा एक दिवसाचा रिझल्ट नाही दाखवता येत सर. इथं एक दिवसाचा रिझल्ट दाखवा. म्हणजे काल काय झालं, आता बेसिकली काल मॅन्युअली प्रॉफिट झाला पण अल्गो लॉस झाला असेल तर एक दिवसाचा रिझल्ट मग तुम्ही इथं चेक करा ना सर, कालचा लॉस आहे. ओके, तुम्ही बॅक टेस्टिंग ज्या वेळेस करा ना, तर काल इथं बघा कधीचा 14 जुलैचा ही शीट आहे, तर पूर्णपणे तुम्ही काय करा, या शीटचा अभ्यास करा. 14 जुलैचा रिझल्ट 3003 रुपये लॉस. जर तुम्ही मे पासून प्रॉफिट याच्यावर ट्रेड केला असता ते बेसिकली 40,000. प्रियंका मॅम, अबो 50,000 अबो 40,000 इज जर गुड नसते ना मॅम, तर आपण प्रॉफिट मध्ये नसलो असतो मॅम. ओके, विनिंग प्रोबॅबिलिटी ही शीट त्याच्या खालीच भेटेल, ही शीट त्याच्या खालीच भेटेल. अविनाश सर एकच ट्रेड घेतोय एका दिवसातून, एकच कंडिशन्स आपण याला मॅच करून दिली आहे सर. सकाळी 9:15ला बाबा 9:30 एंटर कर मार्केटमध्ये आणि रात्री 3:03 रात्री 3:15 बेसिकली तुम्ही काय करा, मार्केटमधून एक्झिट करा. हा सर, कॅपिटल कुठे दिसतं? काल मी तुम्हाला सांगितलं, दाखवलं होतं का? ऑपस्ट्रावर या ठिकाणी तुम्हाला दाखवलं होतं कॅल्क्युलेट करून. या ओटीपी येत नाहीये सतीश सर, सतीश ढवळे सर, तुम्ही या ठिकाणी टीम सोबत कोऑर्डिनेट करा. श्वेता मॅम, कॅपिटल तुम्ही ऑपस्ट्रावर कॅल्क्युलेट करू शकता, दोन्ही ऑप्शन्स ऑपस्ट्रावर तुम्हाला लागेल जाईल. आणखी कोणाच्या काही कंडिशन्स आहेत किंवा कोणाला काही वाटतंय विचारू शकता. सर, काल संध्याकाळी पासून टेलिग्राम, ईमेल आणि व्हॉट्सअप इथे कुठेच झूमची लिंक येत नाही, कृपया हा मेसेज ठिकाणी पोहोचवा. बरं आनंद सर, एव्हरी डे चेंज करावं लागतं का? सौरव सर, एव्हरी डे चेंज करावं लागत नाही सर. येस्टरडे आय ट्रेड बॅक टेस्टिंग. ओके अमृता मॅम, वेल अँड गुड. ओके सर, यात 1 इयरचा पण बघता येईल का? 1 इयरचं 2017 पर्यंतचं शैलेश सर, कधीपर्यंतचं पण बघता येतं सर. एक दिवस अल्गो किती ट्रेड घेतो? एक दिवशी एकच ट्रेड घेतोय. ओके, 17 एप्रिल इज अ बेस्ट डे. चला सर, ही अल्गोची एक्सपायरीला चेंज करावी लागते का? निलेश जाधव सर, नाही करावी लागत एक्सपायरीला चेंज. ओके, पेज नंबर 7. ओके, पराग सर, एकदम बस. एक दिवशी अल्गो किती ट्रेड घेतो सर? समजा मार्केट बेरिश असेल असे असे समजले आणि तर मी ही स्ट्रॅटेजी स्टॉप करू शकतो का? बिंदासपणे स्टॉप करू शकता पवन सर. जर तुम्हाला असं वाटत असेल की आज मार्केट बेरिश असेल तर तुम्ही या दिवशी काय करायचं माहितीये का? बेरिश वर्टिकल स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची आणि या स्ट्रॅटेजीला स्टॉप करायचं. मग मी तुम्हाला तेच तर समजून सांगतोय ना सर. आपण एकाच स्ट्रॅटेजीवर थोडी बघणार आहोत. आता मला एक गोष्ट सांगा, आज जर आपल्याला कळत असेल की मार्केटचा व्ह्यू बुलिश आहे तर आपण काय करणार? ही स्ट्रॅटेजी ऍक्टिव्ह ठेवणार बिकॉज ऑफ ही बुलिश वर्टिकल स्प्रेड आहे. आणि जर तुम्हाला कळत असेल की मार्केटचा व्ह्यू आज बेरिश आहे तर तुम्ही बेरिश 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 या ठिकाणी बेसिकली वर्टिकल स्प्रेड ऍक्टिव्ह ठेवा. म्हणजे डिपेंड्स ऑन तुमच्या कंडिशनवर. ओके, ओके, प्रीमियम लेस दॅन 50 केले तर प्रॉफिट इन्क्रीज झाला होता सर. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि पूजा मॅमला पाठवा. मी करून शीट स्टडी करून उद्या तुम्हाला सांगेल याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर. गीते सर, त्याचा एक बेसिकली स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या आरएम ला पाठवा. सर, येस्टरडे आय ट्राय बॅक टेस्टिंग सेम स्ट्रॅटेजी बट जस्ट एंट्री टाइम नो प्रॉफिट वॉज 65,000. ओके, चालेल अमृता मॅम. आपण म्हणजे बेसिकली तुम्ही कशी केलते एकदा सांगा अमृता मॅम. आपण या ठिकाणी 9 कितीचा केलता तुम्ही? 9:20 एंट्री टाइम केलता, 9:20 तर आपण तो टाकून बघूया. सेम सेम स्ट्रॅटेजी, 9:20 टाइम टाकूया. काही नाही, हे बघा इथं
कॉपी अँड एडिट वर जायचंय. थोडंसं जर चेंज करायचे असतील आपल्याला तर आपल्याला तीच स्ट्रॅटेजी कॉपी अँड एडिट वर जायचंय. आता बेसिकली हे बघा, आपण काय करूया, इक्वल टू 9:20 बघूया काही चेंजेस पडतोय का. 9:20 म्हणजे बेसिकली तुम्ही पण स्टडी केली पाहिजे ना, तुम्ही पण हे पॅरामीटर्स तपासून पहा. तर मॅम वेल अँड गुड आहे, सेम प्रॉफिटच होतोय. 40,170 आहे, 40,170च वेल अँड गुड प्रॉफिट तेवढाच होतोय. 9:20 जरी आपण मार्केटमध्ये एंटर केलं तरी बेसिकली 3 महिन्यामध्ये तेवढंच प्रॉफिट होते. इथं मॅक्झिमम प्रॉफिट 22,128 आहे, मॅक्झिमम लॉस 9,153 झालाय आणि विनिंग प्रोबॅबिलिटी तुमची फक्त 2% न वाढली आहे, म्हणजे बेसिकली 43% झाली, 43% झाली. तर बेसिकली तुम्ही बघू शकता, तुम्हाला वाटत असेल 9:20 करायचंय तर तुम्ही 9:20 करा. तुम्हाला वाटत असेल मला 9:30 चांगल्या पद्धतीने बेसिकली विनिंग प्रोबॅबिलिटी जरी कमी येत असली तरी माझं प्रॉफिट या ठिकाणी बेसिकली वाढतंय. तर तुम्ही सिंपल गोष्टी आहेत, तुम्हाला ज्या कंडिशन्स वाटतायत इथं तुम्ही तुमच्या मनानुसार चेंज. कोणाला वाटत असेल की सर मला या ठिकाणी ऑलमोस्ट टार्गेट पण घ्यायचंय, तर तुम्ही काय करा, या ठिकाणी ऑलमोस्ट 25% टार्गेट घ्या. ओके, 25% टार्गेट या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. 25% तुम्ही टार्गेट या ठिकाणी ठेवू शकता, 25%. ओके, त्याच्यानंतर तुम्ही सबमिट करा. 25% टार्गेट टाकल्यानंतर तुम्हाला कसा रिझल्ट येतोय बघा. तर हे बघा, तर 3 महिन्यामध्ये फक्त 9,000. मग त्यापेक्षा जर मी माझं टार्गेट ओपनच ठेवलं तर कोणाला वाटत असेल की नाही सर मला इथं जो स्टॉप लॉस आहे तो 10% ठेवायचा आहे. आता 10 तुम्ही डायरेक्टली म्हणजे आपण बघूया की स्टॉप लॉस आपण 15% ठेवूया की सर 15% ठेवल्यानंतर काय रिझल्ट येतोय, 15% ठेवा. इथं तुम्ही या ठिकाणी सबमिट करा. सबमिट केल्यानंतर बघू शकता तुम्ही की काय रिझल्ट येतोय, 2786. म्हणजे मला सर 20%चा स्टॉप लॉस या ठिकाणी माझा वेल अँड गुड आहे. 20%चा जो माझा स्टॉप लॉस आहे ना तो माझा या ठिकाणी वेल अँड गुड आहे, असं तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकता. की मला आपल्याला काय की बॅक टेस्टिंगचा रिझल्ट चांगला आला पाहिजे आणि बेसिकली कोणत्या दिवशी ट्रेड घेतलाय ते बघू शकता तुम्ही. हो, 1 इयरचं बघू शकता शैलेश सावंतचं. सर स्ट्रॅटेजी स्टॉप करण्याची मीन्स काय करायचं अल्गोमध्ये मी सांगतो ना शीला मॅम, मी सांगतो ना स्ट्रॅटेजी स्टॉप करायची किंवा कशी डिप्लॉय करायची, काय करायचं मी सांगतो. ही शीट कुठे आहे सर, मेगा मॅम बॅक टेस्टिंगच्या खाली जा, तुम्हाला तिथे शीट भेटेल. सर एक दिवस अल्गो किती ट्रेड घेतो, एका दिवसामध्ये एकच ट्रेड घेतो अविनाश सर, मी मगाशीच एक्सप्लेन केलंय. सर समजा मार्केट बेरिश असेल तर हो तुम्ही भेटू शकता. कॅपिटल किती कुठे दिसतं, कॅपिटल कॅल्क्युलेशन साठी तुम्ही ऑप्स्टाचा उपयोग करू शकता. ओटीपी येत नाही सतीश ढवळे सर, बेसिकली तुम्ही बघा विनिंग प्रोबॅबिलिटी आपल्याला एंड ऑफ द मोटो काय, आपल्याला प्रॉफिट आपल्याला जर 35%च्या विनिंग प्रोबॅबिलिटी वर जर चांगलं प्रॉफिट होत असेल तर आपल्यासाठी ती पण वेल अँड गुड आहे. पण बेसिकली ती विनिंग प्रोबॅबिलिटी अबोव 50% असेल तर वेल अँड गुड राहतं आपल्याला. बट आपल्याला म्हणजे 50%च्या पुढं. आता मी तुम्हाला काय सांगतोय की आता सिंपल माझा क्वेश्चन आहे, तुम्हाला काय फक्त ही एकच स्ट्रॅटेजी शिकवणार आहेत का आम्ही? तुम्हाला म्हणजे प्रत्येक मार्केटमध्ये प्रत्येक सिच्युएशनला वेगवेगळ्या कंडिशनला मॅच करणारी स्ट्रॅटेजी असणार आहे ना. म्हणजे जर तुम्हाला मार्केटचा बेरिश व्ह्यू असेल तर त्याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी असणार आहे. जर मार्केटचा बुलिश व्ह्यू असेल तर त्याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी असणार आहे. जर मार्केट साइडवेज व्ह्यू मध्ये ट्रेड करत असेल त्याच्यासाठी आपण वेगळी स्ट्रॅटेजी शिकणार आहोत. मग तुम्ही असं लगेच विनिंग प्रोबॅबिलिटी असं आहे का की मी तुम्हाला लगेच म्हणतोय चला आपली बेसिकली एकच स्ट्रॅटेजी आहे आणि याच्यावरच तुम्ही अल्गो ट्रेडिंग करणार आहात आणि अल्गो तुम्हाला याच्यावरच शिकायचंय असं बोललोय मी? असं बोललोय का आपल्याला? हा, स्टार्ट आणि स्टॉप कशी करायची, पेपर ट्रेडिंग कसं करायचं, काय करायचं, मी सगळ्यांना समजून सांगणार आहे. पण मला बेसिकली एक गोष्ट सांगा, बॅक टेस्टिंग जर या ठिकाणी तुम्ही बघितली तर बॅक टेस्टिंग तुम्हाला समजली का कशी करू शकतो. लॉट कितीही ठेवू शकता. हे बघा जगन्नाथचं इथं तुम्ही लॉट, इथं हे बघा इथं लॉट साईज तुम्ही एक लॉट घ्या. आता इथं जर लॉट जसं घेताल तसं तुमचं कॅपिटल वाढेल बघा. ओके, आता इथं तुम्ही 2 लॉट जर केले, तुम्हाला वाटत असेल की मला एकच्या ऐवजी 2 लॉट बाय करायचे,
त्याच्यावर मला बेसिकली बॅक टेस्टिंग करायचंय. तुमचं कॅपिटल तुम्हाला 80,000 रुपये लागेल, म्हणजे मॅक्स टू मॅक्स, आणि तुमचा रिझल्ट डबल येऊन जाईल. 80,340 हा तुमचा रिझल्ट येऊन जातोय. तर अशा पद्धतीने. ओके, अमृता मॅम की ओटीएम, चला आपण ते पण करून बघूया. अमृता मॅम यांनी एक सजेशन्स आपल्याला दिले की सर महेश सर, आपण सुरुवातीला एका स्लॉटवर करूया आणि आपण काय करूया, ओटीएम काय करूया, ओटीएम एक नंबरचा घेऊया. इथं ओटीएम, आता याच्यावर काय रिझल्ट येतोय बघूया, याच्यावर काय रिझल्ट येतोय. जर ओटीएम एक नंबरचा घेतला तर बघा बेस्ट रिझल्ट सापडला की नाही इथंच, सांगा बरं आता. 93,000 आपल्याला सेम डेज मध्ये जर आपण ओटीएम एक नंबरचा घेतला तर 93,000चं प्रॉफिट सापडला की नाही रिझल्ट. मग अमृता मॅम वेल डन, थँक्यू सो मच, सर्वांना बेसिकली चांगल्या पद्धतीनं घेतलंय. ओके, आता हे प्रत्येकाने स्ट्रॅटर्जी स्वतःची, म्हणजे मेहनत तर तुम्हाला पण करावं लागेल, ओटीएम जर एक नंबरचा घेतला आपण सेम सेम डेला, ओके सेम डेला बघा, विनिंग प्रोबॅबिलिटी आपली 45% झाली आहे. 32,193 आपला जास्त प्रॉफिट आहे आणि जास्तीत जास्त लॉस झालाय आपला बेसिकली कितीचा, 6,000चा. ओके, किती झाली आपली विनिंग प्रोबॅबिलिटी या ठिकाणी, 93,000 प्रॉफिट. बर, स्वप्नील पाटील सर म्हणतायत एकदा ओटीएम 4 घेऊन बघा, ओटीएम 4 घेऊन बघा. चला ओटीएम 4 घेतो. ओके, ओटीएम काय करतो मी, 4 घेऊन बघतो. ओटीएम 4 घेतला, घ्या बरं याची बॅक टेस्टिंग, घ्या याची बॅक टेस्टिंग ओटीएम 4 ची. ओटीएम 4 35,000 सेम सिच्युएशनला. मग मला सांगा ओटीएम 1 वर चांगला रिझल्ट आला की नाही आपल्याला, ओटीएम 1 वर चांगला रिझल्ट आला तर मग आपण इथं ओटीएम 1 लाच फॉलो करू ना. बरं, कोणाचं म्हणणं आहे की सर बेसिकली 25% चा स्टॉप लॉस ठेवा. बरं, ज्यांना कोणाला वाटतंय 25% चा स्टॉप लॉस, तर मी बेसिकली काय करतो, आणखी म्हणजे इथं 25% चा स्टॉप लॉस ठेवतो. चला याला सबमिट करतो. 25% चा स्टॉप लॉस याला सबमिट केलं. 1,07,000 रुपये 3 महिन्यामध्ये, सेम आहे 4 महिन्यामध्ये 1,07,000 रुपयाचा तुमचा रिझल्ट येतोय. म्हणजे 25% चा जर बेसिकली आपण स्टॉप लॉस ठेवला तर, जर तुम्ही स्टॉप लॉस वाढवला तर, आहे की नाही इंटरेस्टिंग गोष्ट. तुम्ही करू शकता का आता हे बॅक टेस्टिंग अशा पद्धतीने, सांगा बरं मला. सर एटीएम 5 ओटीएम 5 ठेवा सर. येस करू शकता. जर आपण आता इथं आता कोणी म्हणेल, लगेच म्हणेल सर 30% चा स्टॉप लॉस ठेवा. 30% स्टॉप लॉस ठेवून बघतोय तर मी. ज्यांना वाटतं ना की आम्ही 30% बिअर करू शकतो, 30% या ठिकाणी बिअर करू शकतो, 30% चा स्टॉप लॉस ठेवला. ओके, 30% चा स्टॉप लॉस ठेवला, सबमिट केला, सबमिट केला, सबमिट केला. बेसिकली किती, 1,02,000 सेम आहे. मग आपण म्हणजे 1,02,000, मग मला 25% च्या स्टॉप लॉस वर चांगला रिझल्ट आलाय ना. मग माझ्यासाठी एक तर 20% पण बेस्ट आहे आणि 25% पण बेस्ट आहे. म्हणजे बेसिकली आपण इथं कॉफी आणि एडिट मध्ये लगेच जायचंय. ओके, कॉफी आणि एडिट मध्ये लगेच जायचंय. सो बेसिकली आपल्याला काय करायचंय, सिंपल आहे. बेसिकली आपल्याला काय करायचंय, महेश सर इथं 25% चा स्टॉप लॉस हा मला चांगला रिझल्ट देतोय, 25% चा स्टॉप लॉस हा मला चांगला रिझल्ट देतोय. ओके, त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, सबमिट करायचंय. केलं सबमिट. कितीचा बेसिकली आहे सर, 1,07,000 रुपयाचा प्रॉफिट आहे. आता चंद्रशेखर सर, मी टार्गेट का नाही टाकलं माहितीये का, कारण की मी माझं टार्गेट अनलिमिटेड ठेवलंय. आता मी तुम्हाला सिंपल सांगतो, जर मी माझं टार्गेट 20%चं ठेवलं, 20%चं ठेवलं तर मला टार्गेटला लिमिट होईल. ओके, माझ्या टार्गेटला काय पडेल, लिमिट पडेल. हो सर, मुकुंद सर, जर तुमची स्ट्रॅटेजी जी डिप्लॉय असेल ना तर ही स्ट्रॅटेजी यूज होईल, पण त्या दिवशी तुम्हाला लॉस होईल. म्हणजे एक सिंपल आहे.
ओके, आता मी सिंपल सांगतो. चंद्रशेखर सरांनी मला विचारलंय की सर तुम्ही टार्गेट का नाही टाकलं? सर मी टार्गेट ओपन ठेवलंय, कितीही प्रॉफिट, अनलिमिटेड प्रॉफिट साठी मी टार्गेट ओपन ठेवलंय, पण मी एक्झिटची एक कंडिशन ठेवली. एक्झिटची एक कंडिशन ठेवलीये. एक्झिटची काय कंडिशन ठेवलीये की मी मार्केट मधून 3 वाजून किती 3 वाजून 5 मिनिटाला, मार्केट मधून 3 वाजून 5 मिनिटाला मी काय करणार? एक्झिट करणार. ही माझी एक्झिटची कंडिशन आहे. मी काय करणार? मार्केट मधून 3 वाजून 5 मिनिटाला काय करणार? या ठिकाणी एक्झिट करणार. एक्झिट करणार. मग मला कितीही प्रॉफिट होऊ द्या किंवा लॉस होऊ द्या, त्या दिवशी मी मार्केट मधून एक्झिट करणार. तर बेसिकली तुम्ही बघू शकता आतापर्यंत. ओके, आता ओटीएम स्वप्नील सर कॅपिटल किती लागेल? ओके, कॅपिटल किती लागेल लगेच आपण कॅल्क्युलेट करूया उद्या. सर एकदा कॅपिटल किती लागेल मी तुम्हाला लगेच हे बघा ना, लगेच करून दाखवतो कॅल्क्युलेट. थांबा की आपण कशाला तुम्ही इथं हे करताय. कॅपिटल तुम्हाला किती लागेल एकदा. आता बेसिकली ओटीएम 1 जर घेतला तर आपल्याला कॅपिटल किती लागेल ते मी आता लगेच इथं तुम्हाला करून दाखवतो ना. सगळ्यांची शंका लगेच, 40,000च्या वरती कॅपिटल नाही लागणार, मला विचारून घ्या. ओके, तर इथं निफ्टी आहे, इथं निफ्टी आहे. निफ्टीचा आपण या ठिकाणी घेतोय, फ्युचर नाही ऑप्शन घेतोय. बेसिकली इथं 17 जुलैची बेसिकली लागतोय, 17 जुलैची. ओके, सध्या करंट मार्केट प्राइस काय? 25,082, 25,100चा कॉल ऑप्शन, ज्याला मी बाय करणार, ऍड पोझिशन करतोय. त्याच्यानंतर ऑप्स्ट्रा 17 जुलै, ओटीएम एकच घेतोय म्हणजे 25,150चा, 25,150चा या ठिकाणी बेसिकली मी कॉल ऑप्शन हा ठिकाणी सेल करतोय. ओके, कॉल ऑप्शन सेल करतोय, ऍड पोझिशन केली, मला कॅपिटल लागते 37,600. म्हणजे बेसिकली तुम्ही कोणताही घ्या, किती तुम्हाला 40 ते 45,000चं कॅपिटल मेंटेन ठेवावं लागेल. 40 ते 45,000. मी तर तुम्हाला मॅक्सिमम किती सांगितलंय? 50,000 रुपये. सर्वांना क्लिअर आहे? सर्वांना क्लिअर झाला? त्या कॅपिटलचं सर्वांना क्लिअर झालं का की सर आम्हाला या ठिकाणी बेसिकली 45,000 म्हणजे 50,000च्या आसपास कॅपिटल ठेवावं लागेल जर आम्हाला अशा पद्धतीच्या सिच्युएशनला ही स्ट्रॅटेजी रन करायची असेल तर. सर्वांना क्लिअर? यस और नो मध्ये मला सांगा बरं. आता कोणाला काही कॅपिटल तुम्हाला अलायन्स ब्ल्यूच्या डीमॅट अकाउंट मध्ये ठेवावं लागेल. कॅपिटल तुम्हाला अलायन्स ब्ल्यूच्या डीमॅट अकाउंट मध्ये ठेवावं लागेल. तर परत एकदा सर्वांना मी कंडिशन्स काय असतील आणि कंडिशन्स कशा पद्धतीने असतील त्या तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतोय की कंडिशन्स कशा पद्धतीने असतील. महेश आंधळेच बेरिश बुलिश वर्टिकल स्प्रेड नावाची जी स्ट्रॅटर्जी आहे, ओके, प्रॉफिट युनी बुलिश वर्टिकल स्प्रेड नावाची जी स्ट्रॅटर्जी आहे, हा तुमची ही पूर्णपणे तुमची स्प्रेडशीट आहे. ही पूर्णपणे तुमची स्प्रेडशीट आहे. आता बेसिकली तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, ही स्ट्रॅटर्जी आता बेसिकली आजपासूनच तुम्ही काय करायचंय, पेपर टेस्टिंगला रन करायचे. ज्यांना वाटते की आम्हाला 10 दिवस 15 दिवस याच्यावर बेसिकली पेपर टेस्ट करायचा आहे, तर तुम्ही या ठिकाणी पेपर टेस्टला ही स्ट्रॅटेजी ऍज इट इज रन करायची. आता ही रन कशी करायची पेपर टेस्टला? ओके, आता बेसिकली आपण काय करायचंय, व्ह्यू स्ट्रॅटेजी मध्ये जायचंय. व्ह्यू स्ट्रॅटेजी मध्ये जायचंय. ओके, या ठिकाणी 9:20 आपण एक्झिट केलंय का? हा रिझल्ट 9 एकच मिनिट थांबा, कॉपी आणि एडिट 9:20 आहे ना तो रिझल्ट. तर आपण या ठिकाणी थोडस आणखी चेंज करूया याच्यामध्ये. इथं एडिट टाइम इक्वल टू 9:30. बघूया एकदा छोटासा स्मॉल चेंज करून काय होतंय बघूया. 9ला जर मी एंटर केलं तर 9:30ला थोडासा, नाही नाही नाही, हा 1 महिन्याचा रिझल्ट आहे.
ओके, नाही, आपण 9:20 बेसिकली येस, तर या ठिकाणी तुम्ही काय करायचंय, ओके, आता इथं बेसिकली कॉफी अँड एडिट बघा, हे सिंपल जातोय. आपण बॅक टेस्ट केलंय, या स्ट्रॅटेजीवर आपण बॅक टेस्ट केलंय. बॅक टेस्ट करत असताना आता याची विनिंग प्रोबॅबिलिटी सुद्धा आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीची मिळून गेली आहे. 53%, 50% पुढे विनिंग प्रोबॅबिलिटी आहे, म्हणजे 53%. ओके, मॅक्झिमम प्रॉफिट 45,000, मॅक्झिमम लॉस झालाय या ठिकाणी बेसिकली 7,867 रुपये, जो गुड आहे. आता ज्या सिच्युएशन्स मी समजून सांगितल्यात, ज्या सिच्युएशन्स तुम्हाला समजून सांगितल्यात की सर O1 सो थँक्यू सो मच अमृता मॅम, मे बी त्यांनी प्रॅक्टिस केली आणि त्यांनी बघितलं आणि त्यांनी OTM 1 सजेस्ट केला. ओके, OTM 1 त्यांनी सजेस्ट केला, चांगला आहे. 20%, हे बघा, जर तुम्ही 20%चा स्टॉप लॉस ठेवला, 20%चा स्टॉप लॉस ठेवला, तर बेसिकली आपल्याला पाठीमागच्या 4 मंथ मध्ये 93,000चा प्रॉफिट होतोय. आणि जर आपण 25%चा स्टॉप लॉस ठेवला तर पाठीमागच्या 4 मंथ मध्ये आपल्याला 1,07,000 रुपये प्रॉफिट होतोय. सो कंडिशन्स तुमच्या आहेत, तुम्हाला बेसिकली काय करायचंय ते तुम्ही ठरवायचंय की कशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवू शकता. तुम्हाला या ठिकाणी बेसिकली 25%चा ठेवायचा आहे की 20%चा, रिस्क पूर्णपणे तुमची. ओके, आता सर्वांनी या स्ट्रॅटेजीचे एकदा डिटेल्स, या स्ट्रॅटेजीच्या कंडिशन्स काय आहेत ना याची एकदा डिटेल्स मध्ये बेसिकली काय करायचे, तुम्ही हा फोटो किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे या स्ट्रॅटेजीच्या डिटेल्सचा. ओके, हे बघा, आपण हिस्टॉरिकल केलंय, या स्ट्रॅटेजीच्या डिटेल्सचा आपण काय करायचा आहे, फोटो काढून घ्यायचा आहे, जेणेकरून ही स्ट्रॅटेजी लक्षात असावा, किंवा ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी स्ट्रॅटेजी लिहून घ्या की नाव काय टाकायचंय, कंडिशन्स माझ्या अल्गो मध्ये मला काय टाकायचे, सर्वांनी वाटलंच तर लिहून घ्या. ओके, आणि ओके, या ठिकाणी काय नाव टाका, लिहून घेण्यासाठी मी तुम्हाला काय करतोय, वर्टिकल स्प्रेड असेल तुमचं, वर्टिकल स्प्रेड, त्याच्यामध्ये बुलिश वर्टिकल स्प्रेड ही स्ट्रॅटेजी असेल तुमची, त्याच्यामध्ये युजिंग कॉल ऑप्शन ही स्ट्रॅटेजी असेल आपली. त्याच्यामध्ये पहिली कंडिशन अशी आहे अल्गोमध्ये, आता अल्गोच्या कंडिशन, मी तुम्हाला अल्गोच्या ही स्ट्रॅटेजी काय सांगते, युजिंग कॉल ही सर ऍट द मनी बाय करायचा आहे, एटीएम या ठिकाणी आपल्याला बाय करायचा आहे, आणि बेसिकली ओटीएम आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सेल करायचा आहे. ओटीएम आपल्याला सेल करायचा आहे, ओटीएम या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला सेल करायचा आहे, ओटीएम सेल करायचा आहे, आणि यांची एक्सपायरी असली पाहिजे सेम एक्सपायरी या ठिकाणी आपल्याला असली पाहिजे. त्याच्यानंतर पहिली कंडिशन अल्गो मध्ये ही आहे की आपला जो एंट्री पॉइंट, आपण मार्केटमध्ये जी एंट्री करणार ती एंट्री करणार 9 वाजून बेसिकली या ठिकाणी 20 मिनिटाला, 9:20 आपली एंट्री होणार. आता या कंडिशनवर आपल्याला चांगला रिझल्ट आलाय म्हणून आपण या ठिकाणी या सिच्युएशन्स ठेवतोय. सो तुम्ही बेसिकली काय करायचंय, आणखी सुद्धा बॅक टेस्ट करून तुम्ही या ठिकाणी याच्यावर आणखी बेटर रिझल्ट कसा काढता येईल हे पण तुम्ही स्टडी करू शकता. त्याच्यानंतर तुमचा एक्झिट टाइम, म्हणजे तुमचा एक्झिट टाइम काय असणार आहे, 3:15, म्हणजे 15 वाजून या ठिकाणी बेसिकली तुम्ही 5 मिनिटाला काय करणार, एक्झिट होणार, म्हणजे मार्केट क्लोज होण्याच्या किती मिनिटे आधी, 15 मिनिटं आधी. ओके, तो आपण काय करणार, या ठिकाणी मार्केट मधून या ठिकाणी क्लोज होणार. ओके, त्याच्यानंतर पहिली कंडिशन आहे की आपण पहिल्या याच्यामध्ये, म्हणजे फर्स्ट कंडिशन मध्ये आपण काय करणार सर, एक ऍट द मनीचा सीई बाय करणार. पहिल्या कंडिशन मध्ये आपण काय करणार, सेम एक्सपायरीचा एटीएमचा एक सीई या ठिकाणी बाय करणार विथ द स्टॉप लॉस 25%. ओके, 20% ला तुम्हाला कमी रिझल्ट येईल, 20 किंवा 25% न तुम्ही बघू शकता. सेकंड, त्याच्यानंतर तुमचा एक आहे की ओटीएम,
आउट ऑफ द मनीचा यात एक नंबरचा आउट ऑफ द मनी तुमचा सीई जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला बाय करायचा आहे, सेल करायचा आहे. सॉरी, हा सीई तुम्हाला काय करायचा आहे, सेल करायचा आहे. हा तुम्हाला या ठिकाणी बाय करायचा आहे विथ द स्टॉप लॉस, विथ द स्टॉप लॉस 25 किंवा 20%. ओके, 25 किंवा 20%च्या स्टॉप लॉसनं. आणि बेसिकली अशा पद्धतीच्या या कंडिशन्स मॅच करून तुम्हाला तुमच्या ज्या काही अल्गोचा जो काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या कंडिशन फिल करायच्या. तुम्हाला त्याच्यामध्ये या कंडिशन सर्व काय करायच्यात, फिल करायच्यात. आता पटकन पॉसिबल असेल तर आपण लगेच या स्ट्रॅटजीला काय करूया, बॅक टेस्टिंगला टाकूया. प्रॉफिट युनी यम या ठिकाणी बेरिश बुल स्ट्रॅटजी आहे युजिंग कॉल ऑप्शन. ओके, लगेच आपण बॅक टेस्टिंगला टाकूया. आता सर्वांनी काय करायचंय, ही स्ट्रॅटजी बघा, इथं एडिट अँड कॉपी. ओके, आपण जिथं बॅक टेस्ट केलं ना तिथं एडिट अँड कॉपीचं ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. एडिट अँड कॉपीवर क्लिक करा आणि बघा बॅक टेस्टिंगच्या ऐवजी लाईव्ह आहे, बॅक टेस्टिंगच्या ऐवजी लाईव्ह आहे. बघा लाईव्ह क्लिक करा सर्वांनी लगेच. बॅक टेस्टिंगच्या ऐवजी या ठिकाणी लाईव्ह मार्केट आहे. ओके, या ठिकाणी बॅक टेस्टिंगच्या ऐवजी लाईव्ह मार्केट आहे. तर लाईव्ह मार्केटवर सगळ्यांनी एकदा क्लिक करा आणि इथं बघा, इथं ज्यांना आता बेसिकली पहिले 5-10 दिवस तरी याच्यावर काय करा, किती कॅपिटल लागतंय, काय करतंय याच्यासाठी तुम्ही आपण पहिले 4-5 म्हणजे ज्यांना करायचंय पहिले 10 दिवस तर या ठिकाणी आपण पेपर ट्रेड करूया. पहिले 10 दिवस तर म्हणजे बेसिकली हळूहळू एक स्ट्रॅटेजी आपण बॅक टेस्ट करूया आणि त्याच्यानंतर म्हणजे पेपर टेस्टिंग वर क्लिक करा. ऑटो ट्रेडिंग वर क्लिक करू नका, नाही तर तो ऑटोमॅटिकली तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये जर कॅपिटल असेल तर पैसे घेईल. म्हणजे आपल्याला कॅपिटल ही स्ट्रॅटेजी रन करण्यासाठी कमीत कमी 50,000 तुमच्या डीमॅट अकाउंटला बेसिकली असायला हवे. ओके, या ठिकाणी 50,000 तुमच्या बेसिकली तुमच्या डीमॅट अकाउंटला असायला हवेत. अशा पद्धतीने तुम्ही ही बॅक टेस्ट केलेली लाईव्ह. आता आपल्याला काय करायचंय, खाली स्क्रोल करायचंय, खाली स्क्रोल करायचंय आणि इथं बघा सबमिटचा ऑप्शन आहे. इथं बघा सबमिटचा ऑप्शन आहे. सबमिट केलं की या ठिकाणी बघा ही स्ट्रॅटर्जी काय झाली, आपली रन झाली. म्हणजे ही स्ट्रॅटर्जी आता आपली इथं आपल्याला किती ट्रेड देणार, काय करणार बघा. इथं बघा, इथं बघा, इथं सर्वांना दिसतंय की सर प्रॉफिट युनियम बुलिश वर्टिकल पेड युजिंग कॉल ऑप्शन कॉपी 9 जे काय असेल ते. ओके, तर बेसिकली ही आपण पेपर टेस्टिंग साठी आता ऍक्टिव्ह केली आहे. आज जर कंडिशन मॅच झाली तर या ठिकाणी बेसिकली आपला ट्रेड काय होईल, एक्झिक्यूट होईल. सो बेसिकली अशा पद्धतीनं आपण पेपर ट्रेडिंगला ही स्ट्रॅटेजी टाकली. आता समजा, ओके, मी तुम्हाला आता ही चलू द्या पेपर ट्रेडिंगला, मी तुम्हाला उद्या समजून सांगतो की या ठिकाणी बेसिकली आपण, हो राहुल सर 10च असतील. महेंद्र सेलर सर, आपण काय करूया, ती वेगळी स्ट्रॅटेजी आहे, ती पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. थोडस सांगा, थांबा. दोन्ही एटीएम बेसिकली ती पण वेगळी स्ट्रॅटेजी आहे, थोडस थांबा. मेघना मॅम, हो येतो ना विष्णू सर, एक दिवसाचा रिझल्ट बघता येतो ना तुम्हाला, का नाही येणार. बघा ना, एक दिवसाचा शो स्ट्रॅटेजी वर जर बघितलं ना तुम्ही, बेसिकली एक दिवसाचा पण रिझल्ट बघता येतो. हा, स्टॉप सर मुकुंद सर, स्टॉप रनचं बटन दाबलं का नाही सर, तर तिथं तुमची स्ट्रॅटर्जी स्टॉप होईल. म्हणजे तिथं स्ट्रॅटर्जी तुमची काय होऊन जाईल, स्टॉप होऊन जाईल सर. म्हणजे ती स्ट्रॅटर्जी ट्रेड घेणार नाही. माझा प्रॉफिट कमी दिसतोय. मेघा मॅम, तुम्ही या ठिकाणी एकदा बघून घ्या, काय तुम्ही या ठिकाणी बघा. एक दिवसाचा ज्यांना रिझल्ट बघायचा होता ना त्यांनी खाली जायचंय, इथं तुमची ट्रेड शीट आहे. हे बघा, 14 जुलैला ट्रेड घेतलाय, 14 जुलैला या स्ट्रॅटर्जीनं ट्रेड घेतलाय 1455. ही पूर्णपणे तुमची ट्रेड शीट आहे. बघा किती प्रॉफिट झालाय, किती लॉस झालाय, ही पूर्णपणे तुमची ट्रेड शीट आहे. म्हणजे ऍज इट इज मेंटेन ठेवलेली. म्हणजे एक दिवशी तुम्हाला किती प्रॉफिट झालाय, किती येत आहे, द्या पटकन. चला सर्वांना क्लिअर झालं.
आता बाकीच्यांच्या ज्या मनातले काय जे काही क्वेश्चन्स होते, प्रश्न होते, की आता हे ज्यांना समजलं की ही स्ट्रॅटेजी कशी डिप्लॉय केली, काय झाली, सर या स्ट्रॅटेजीसाठी पूर्ण हो हो ही हा तुषार सर, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला पूर्ण समजली आहे. आता मला सांगा ना, याचं आपण बॅक टेस्टिंग केलंय, याचं आपण बेसिकली कंडिशन्स या ठिकाणी मॅच करून बघितल्या, पूर्णपणे तुम्हाला समजली आहेत. आता उद्यापासून आपण बेसिकली दुसरं या ठिकाणी स्ट्रॅटेजी शिकायला चालू करू. प्रतीक्षा मॅम, पर डेच्या बेसिसवर अल्गो मध्ये तुम्हाला असं नाही भेटू शकत सर मॅम. मंथली 6 महिने, मंथली 3 महिने असंच बघावं लागेल मॅम. पर डे ला जर तुम्ही विचार, पण मला सांगा याच्यानं तुम्हाला किती डिसिप्लिन यायला लागलाय. तुमच्या ट्रेडिंग मध्ये डिसिप्लिन येतो ना, तुम्ही रोज ट्रेड घेणार. आता मला सांगा, आता सिंपल आहे, सिंपल या ठिकाणी तुमचा इथं मॅक्झिमम प्रॉफिट आहे 45,000 रुपये. ओके, मॅक्झिमम म्हणजे तुमचा सगळ्यात जास्त प्रॉफिट झालाय 45,000 रुपये. जर आज तुमचा 2,000चा लॉस झाला आणि तुम्ही उद्या जर ट्रेड मिस केला, तर ह्या 45,000 प्रॉफिटला तुम्ही मुकाल ना. मग हा अल्गोचा इफेक्ट आहे मॅम. म्हणजे 1 दिवसावर 2 दिवसावर जर आपण 1 दिवसाचा रिझल्ट दाखवा, म्हणजे हे कोण आहेत माहितीये का, म्हणजे बेसिकली हे कोणाला वाटतं की 1 दिवसाचा काय रिझल्ट आहे, 2 दिवसाचा. मग तुम्ही काय करा, गप आपण मॅन्युअली ट्रेड केलेले कधीही बेटर राहते. 1 दिवसाच्या 2 दिवसाच्या रिझल्टवर जर आपल्याला बघायचं असेल किंवा बोलायचं असेल तर अल्गो मध्ये आपल्याला, आता मी तुम्हाला विनिंग प्रोबॅबिलिटी तुमची ऑलमोस्ट 53% आहे, 50%च्या पुढे या स्ट्रॅटेजीची. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट, मागच्या ज्या दिवशी ट्रेड घेतलाय त्याची ट्रेड शीट तुमच्या समोर ठेवली आहे. हे काय मी माझ्या मनानं, हा पूर्ण डाटा तुमच्या NSE आणि BSE चा आहे. कोणत्या दिवशी ट्रेड झालाय, कोणत्या दिवशी किती प्रॉफिट झाले, हे संपूर्ण डाटा तुम्ही चेक करू शकता मॅम. सो 1 दिवस, ज्यांना वाटतं ना की 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, 15 दिवसाचा आणि 20 दिवसाचा, काय आपल्यासाठी करतेस तू? अल्गो मग आपण बेसिकली बेटर आहे की काय मॅन्युअली करतेस ट्रेड का? केलं तर खूप चांगलं असेल. म्हणजे काय ज्यांना करतेस? 1 आणि 2 दिवसाचे रिझल्ट हवे असतील, म्हणजे बेसिकली सिंपल सांगतोय. बॅक टेस्टचं दाखवा ना सर. सुमित सर लेट जॉईन झालात का? सुमित चौधरी सर, बॅक टेस्टचं दाखवा ना. हे बघा, बॅक टेस्ट काय दाखवायचं तुम्हाला, दाखवलं बॅक टेस्ट. काय बघायचं हे तुम्हाला बघू शकता. मार्केट ओपन झाल्या, हे बघा तुमची स्ट्रॅटेजी ऍक्टिव्ह झाली आहे. मार्केट ओपन झाल्यानंतर, कंडिशन मॅच झाल्यानंतर तुमचा ट्रेड या ठिकाणी ऍक्टिव्ह होईल. ओके, लाईव्ह साठी पेड पॅन रिक्वायर्ड असा मेसेज येतोय. निलेश सर, याच्या ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येतोय त्यांनी एकदा लगेच टीम सोबत कोऑर्डिनेट करा. आता बेसिकली तुम्ही काय करायचंय, या स्ट्रॅटेजीवर तुम्ही स्वतः बॅक टेस्ट करायचे. हा 1 महिन्याचे पण करता येतं. हे बघा, मी तुम्हाला अजूनही सांगतोय, तुम्ही जर एकदा 50K टाकले, 50,000 टाकले आणि तुम्हाला पहिल्या ट्रेड मध्ये 2,000 रुपये लॉस झाला आणि तुमचं कॅपिटल आलं 48,000वर, पण तुम्हाला हे 50,000 मेंटेन ठेवायचे, तुम्हाला दुसरे 2,000 लगेच पैसे जमा करावे लागतील. बघा, मी हे पण सांगतोय तुम्हाला. म्हणजे हे 50,000 आपल्याला मेंटेनच ठेवावं लागते. निलेश सर, त्याच्यासाठी तुम्ही टीम सोबत कोऑर्डिनेट करा. सर अल्गो मध्ये पिरियड्स कुठे असतो पेपर ट्रेडिंगचा, हे पिरियड्स कुठे असतो म्हणजे हे बघा ना, लाईव्ह ट्रेडिंगच्या साईटला इथं बघा ना, पेपर टेस्टिंग येतंय का, बघा की पेपर टेस्टिंग वर क्लिक करा. हा झाला तुमचा पेपर टेस्टिंग. हा, आता तुषार सर, मार्केटचा ट्रेंड कसा बघायचा, काय करायचं, हे एकाच दिवशी मी नाही शिकवू शकत सर. मला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल. म्हणूनच आम्ही तुमच्याकडून 6 महिन्याचा वेळ मागितलाय सर, 6 मंथचा वेळ मागितलाय. सो बेसिकली ऑप्स्ट्रा ही पूर्णपणे थर्ड पार्टी वेबसाईट आहे, ते तुम्हीच बघू शकता सर तिथं काय असेल तर. लिया उपमा करते.
ज्यांना हे बघा, तुम्हाला प्रॅक्टिस आली ना जाऊ दे, सर, जाऊ दे. होय नाही. तर तुम्ही लाईव्ह ट्रेडिंग चालू करू शकता जनार्दन सर. तो पूर्णपणे तुमचा कॉल असेल. पेपर टेस्ट करून दाखवलंय मी, स्ट्रॅटजी काय आहे ते मी शिकवणार आहे. या ठिकाणी बेसिकली पेपर ट्रेड करू शकता किंवा त्याच्यावर तुम्ही ऑटो ट्रेड करू शकता. तो पूर्णपणे तुमचा कॉल असणार आहे. तो पूर्णपणे तुमचा कॉल असणार आहे. पाणी इकडे सुरू आहे. प्लीज लाईव्ह ट्रेडिंग करायची तर डेट चेंज आजपासून नेक्स्ट मंथ करायची का? नेक्स्ट मंथ काय करायचंय, इथून तुमचं पेपर टेस्टिंग आज ऍक्टिव्ह झाले. चला, सर्वांचं खूप खूप या ठिकाणी बेसिकली आय होप ज्यांना कोणाला अडचण असेल या ठिकाणी म्हणजे पेपर टेस्टिंग बद्दल कोणी वगैरे बघितलं नसेल त्यांनी या सेशनची या ठिकाणी काय करायची, रेकॉर्डिंग पण बघून घ्यायची. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या डाऊट सॉल्विंगच्या सेशन मध्ये, जे शनिवारी डाऊट सॉल्विंगचं सेशन होतं त्याच्यामध्ये मला तुम्ही विचारू शकता. आता सध्या मार्केटचा आजचा व्ह्यू काय असणार आहे किंवा कशा पद्धतीने मार्केट ट्रेड होईल. सो जवळपास या ठिकाणी बुलिश वर्टिकल, बेरिश वर्टिकल आणि एक्सपायरी स्ट्रॅटेजी आहेत. 3 ट्रेड करू शकता. आता मी तुम्हाला एकच सांगतोय, मी आज तुम्हाला एक स्ट्रॅटेजी शिकवली, त्या एक स्ट्रॅटेजी बद्दल मी बोललोय. ओके, एक स्ट्रॅटेजी बद्दल मी आज तुम्हाला बोललेलो आहे. बाकीच्या स्ट्रॅटेजी जसा जसा वेळ भेटेल, जसा जसा आपण पुढे जाऊ कोर्समध्ये, तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केल्या जातील. एकाच दिवशी मी पूर्णपणे शिकवू शकत नाही. मी एकाच दिवशी पूर्णपणे शिकवू शकत नाही. ना तुम्ही त्याला कॅच करू शकाल, ना मी या ठिकाणी एका दिवशी सर्व शिकवू शकेल. सो प्लीज सर्वांनी पेशन्स ठेवा, माझ्यावर फक्त विश्वास ठेवा. तुम्हाला अशाच पद्धतीच्या चांगल्या रिझल्टेबल स्ट्रॅटेजी या ठिकाणी बेसिकली तुम्हाला भेटून जातील. जसं की आपण आता बघतोय, हे तुमच्यातल्याच मला दिलेली स्ट्रॅटेजी आहे. मॅम तुम्हाला काय रिप्लाय द्यायचा, मॅसेज पकडता. आज मार्केट सध्याच्या सिच्युएशनला मार्केट ओपन होताना दिसतंय 25,000. सर डिप्लॉय ती झाली, पेपर ट्रेडिंग साठी 1 महिन्यासाठी ऑटोमॅटिकली डिप्लॉय होते सर. त्याला डेट वगैरे टाकायची गरज नसते. हा, तुम्ही 1 महिन्यानंतर तिला स्टॉप करा, बेसिकली तिथं ती तुमची ऑटोमॅटिकली स्टॉप होऊन जाईल सर. ओके, आता बेसिकली सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट की 25,075, 25,005 बॅक टेस्टिंग साठी डेट टाकायची गरज असते. ओके, 25,070च्या आसपास, म्हणजे बेसिकली या लेवलच्या आसपासच मार्केट ओपन होतंय. या लेवलच्या आसपास म्हणजे हा जो मार्केटचा झोन आहे तो हा एक रेजिस्टन्सचा झोन होता. ओके, या ठिकाणी बेसिकली हा जो मार्केटचा झोन होता तो एक रेजिस्टन्सचा झोन होता. आता बेसिकली तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, जर का मार्केट या लेवलच्या वरती स्टेबल राहिलं, या झोनच्या वरती किंवा या लेवलच्या वरती स्टेबल राहिलं, ओके, तर आपण या ठिकाणी या लेवलचा स्टॉप लॉस घेऊ. म्हणजे आता सध्याचा जो करंट सपोर्ट आहे तुमचा, करंट सपोर्ट या ठिकाणी बनवू शकतो बेसिकली 25,039. म्हणजे 25,039 हे मार्केटला बेसिकली प्रॉफिट म्हणजे बेसिकली या ठिकाणी आता सपोर्ट देण्याचं काम करेल. ओके, या ठिकाणी आता सध्या 25,039 ची ही लेवल मार्केटसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर का मार्केट या ठिकाणी याच्या वरती, या झोनच्या वरती स्टेबल झालं तर तुम्ही एक तर 25,039 चा पण या ठिकाणी बेसिकली तुम्ही एसएल लावून कॉल साठी ट्रेड प्लॅन करू शकता, किंवा बेसिकली याच्या वरती जर तुम्ही बेसिकली मार्केट घेताय, याच्या वरती जर मार्केट तर 25,070 म्हणजे प्री मार्केट ओपनिंग 25,089 ला झाले. याच्या वरती जर मार्केट या ठिकाणी स्टेबल राहत असेल तर पहिली कॅन्डल मे बी ग्रीन देण्याचं चान्सेस या ठिकाणी जास्त आहेत. म्हणजे पहिल्या कॅन्डलला मार्केट इथपर्यंत मुवमेंट देऊ शकते 25,127, आणि जर मार्केटला 25,127 न प्रोटेक्ट केलं तर परत एक 25,127 पासून रिजेक्शन भेटण्याचे चान्सेस आहेत. आणि या ठिकाणी बेसिकली हा एक मार्केटचा सपोर्ट बनेल आणि याच्यानंतर स्ट्रॉंग सपोर्ट आज 25,040 मार्केटचा बनेल. सो त्या पद्धतीने सर्वांनी मेंटेन ठेवायचंय आज स्वतःला. आणि बेसिकली जर कोणी प्रॅक्टिस करत असाल, अल्गोची स्ट्रॅटेजी तर आपण या ठिकाणी डिप्लॉय केलेलीच आहे. सर 1 लाख प्रॉफिट हवा असेल तर किती कॅपिटल पाहिजे? 50,000चं कॅपिटल पाहिजे. मागच्या 4 महिन्यामध्ये ज्यांनी 50,000चं कॅपिटल मेंटेन ठेवलं असेल त्यांना ते 1 लाखाचं प्रॉफिट झालं असेल. ओके, तर चला आपण बेसिकली
नाही नाही, काही सुद्धा करायचं नाही. पेपर टेस्टिंग मध्ये लॉस होत असेल तर आम्ही आमच्या मनानं काही करावं का? काही सुद्धा करू नका. तुम्ही automatic ठेव. ते मनाने मध्ये जर काही केलं आणि त्याच्यामध्ये लॉस झाला, प्रॉफिट झाला, पूर्णपणे जिम्मेदारी तुमची असेल. मी अजूनही सांगतोय, ज्या पद्धतीनं आता आपण हे पेपर टेस्ट करतोय आणि आता जर आपण अशा पद्धतीनं हुशारक्या केल्या तर बेसिकली मला नाही वाटत की आपण चांगल्या पद्धतीने पुढे मग तिथं ट्रेड करू. ओके, तर आय रिक्वेस्ट यू की जे काय चालू आहे ते चालू द्या. पेपर टेस्टिंगला आपण स्ट्रॅटजी टाकली, तुम्ही बॅक टेस्टिंग करून बघितलंय, तुमच्याकडे पूर्णपणे त्या स्ट्रॅटजीची पूर्णपणे ट्रेड शीट आहे. कोणत्या दिवशी कोणता ट्रेड घेतलाय, कोणत्या दिवशी कशा पद्धतीने किती प्रॉफिट झाले याची पूर्णपणे ट्रेड शीट आहे. तुम्हाला आणखी बॅक टेस्टिंग बघायची असेल तर तुम्ही स्ट्रॅटजी मध्ये जाऊ शकता आणि तुमची जी 1 लाखावाली जी स्ट्रॅटजी आहे ना त्याची तुम्ही तिथे बॅक टेस्टिंग करून बघू शकता. सो थँक्यू सो मच. आजसाठी एवढंच. या ठिकाणी आज मी इथं थांबतो. उद्या आपण बाकीच्या गोष्टी आपल्या डिस्कस करणार आहोत. चला, थँक्यू सो मच गाईज. आय होप आपल्या सर्वांना आजचं हे जे सेशन असेल तुमच्या सर्वांचा कॉन्फिडन्स गेन झाला असेल आणि नक्कीच काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल. चला, थँक्यू सो मच गाईज.